राजकारणामध्ये गेल्या 24 तासांपासून अनेक ट्विस्ट आलेले आहेत। कालच्या सेलिब्रेशन दरम्यान बाळाराजेंनी अजित पवार यांना चॅलेंज केलं होतं। आज बाळाराजे पाटील यांनी अखेर अजित पवार यांची माफी मागितली। मोहोळ तालुक्यामधील निवडणुकीमध्ये बाळाराजेंनी थेट अजित पवार यांना आव्हान दिलं होतं। बाळाराजे पाटील यांच्याशी या सगळ्या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आए। आज आमची नगरपंचायत लावण्याच्या ठिकाणी प्रयत्न आहे। ठीक आहे, निश्चित ही लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे निवडणूक लढवायचा, उभा राहायचा। परंतु आमच्या गावाला सुद्धा एक इतिहास आहे। स्थापन झाल्यापासून ग्रामपंचायत स्थापन झाल्या, आमच्या गावामध्ये कधीच ग्रामपंचायत निवडणूक त्या ठिकाणी लागली नव्हती। परंतु आज नगरपंचायतची नगराध्यक्ष निवडणूक मुद्दामून लावण्याचा केळीवाणी प्रयत्न काय त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला, त्याच्या मागे अधिकाऱ्यांचा हात असू शकतो, शक्यता नाकारता येत नाही। जो गेल्या 5 वर्षापासून जो त्रास आमचं कुटुंब आणि आमचे कार्यकर्ते सहन करतो, त्या भावनेच्या भरातून उद्विग्न होऊन त्या भावनेच्या भरातून आम्ही ते माझ्या तोंडातून ते वक्तव्य गेलं असेल की रोहित पवारांनी देखील या संदर्भात जे आहे ते ट्विट केलेलं आहे, कसं पाहता याकडे? रोहित दादांनी काय ट्विट केलं मला माहित नाही, परंतु मी आपल्या माध्यमातून त्यांना एक आठवण करू देऊ इच्छितो की दादांचे माझे संबंध अतिशय चांगले।